नमस्कार, उर्मिला किचनवरती तुमचं स्वागत आहे। आज मी तळण्याचे मोदक बनवणार आहे। त्यासाठी खोबरं आहे, गव्हाचं पीठ, वेलची बारीक करून घेतलेले आहे मी साखरेमध्ये, आणि गूळ आहे, आणि इथे रवा आहे। थोडा रवा घालायचा आहे। आता मी रवा आणि हे गव्हाचं पीठ मळून घेणार आहे आणि 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवणार आहे। आता हे मोदकासाठी मी पीठ घेतलं आहे, गव्हाचं पीठ आणि रवा हे करून मिक्स केलं आहे। थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं आणि मी मळून घेते आता। आता असं पीठ मळून झालेलं आहे। आता हे 20 मिनिटं ठेवायचं। आता कढई ठेवली आहे, ह्याच्यामध्ये खोबरं आणि गूळ टाकणार सारण बनवण्यासाठी। छान झालेलं आहे। आता मी वेलची पावडर घालत आहे। आता हे मस्त सारण झालेलं आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। थँक्यू। असं गोळे करून घेतलेले आहेत आणि आता ह्याचे असं बनवायचं। जसं उकडीचे मोदक असतात ना, तसंच बनवायचं आहे। फक्त आपण हे उकडणार नाही आहे, हे तळणार आहे। हे असं बनवलेलं आहे। ह्याच्यात सारण घालायचं। सारण घालून असे बनवायचे। आता हे असे सर्व बनवून घ्यायचे। हे बघा, हे सर्व बनवून झालेले आहेत, मस्त छोटे छोटे असे। आता हे फ्राय करायचे। ते तेल गरम करने रखे हैं। तेल गर्म हो गया है अभी। आता
आता हे चांगले फ्राय करून घ्यायचे. बघा एकदम मस्त फ्राय झालेलं आहे. अजून थोडं करायचं मग काढू. हे बघा एकदम मस्त तळलेले आहेत. आता हे काढून घेऊ. ही दुसरी बॅच. मंद गॅसवर केलेला आहे. मंद असं नाही, मीडियम गॅस ठेवला आहे. थोडं सुरुवातीला मंद ठेवायचा म्हणजे आतून चांगलं शिजतं आणि मग थोडासा मीडियम करायचा, मग चांगलं फ्राय होणार. सगळेच मोदक उकडीचे करतात, फ्राय केलेले कोणी करत नाही. म्हणून मी म्हटलं चला आज आपण करून बघू. हे मोदक एकदम मस्त आहेत.